नमस्कार, स्वागत आहे तुमचं इझी कुकिंगमध्ये। चटपटीत आणि क्रिस्पी असं काहीतरी खावंसं वाटत असेल तर बनवा झटपट उडदाच्या डाळीचा वापर करून क्रिस्पी अशा मसालेदार पुऱ्या किंवा कचोरी आणि त्यासोबत खाल्ल्या जाणारी झणझणीत अशी कांदा लसूण न वापरता बनवलेली बटाट्याची भाजी। चला तर इथे आपण एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही थोडी भाजून घ्यायची मंद आचेवर, रंग न बदलू देता भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायची। आता आपण इथे 2 चमचे धने, 2 चमचे सोप आणि 2 चमचे जिरे हे घेतलेले आहे। हे सुद्धा थोडं गरम करून घ्यायचं आणि याची पावडर करून घ्यायची, आबडधोबडच करायची। आणि जी डाळ होती ती सुद्धा थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यायची। आता आपले धने जिरे सोप आबडधोबड बारीक करून झालेला आहे। आता आपली डाळ सुद्धा बारीक केलेली आहे। आपण काही सुके मसाले घ्यायचे आहेत। जाडसर केलेली धने जिरे सोप याची पावडर, 1-2 लवंग आणि 4-5 काळी मिरीची पावडर, थोडा गरम मसाला, कसुरी मेथी, लाल मिरची पावडर, हळद, आमचूर पावडर, साधं मीठ आणि काळं मीठ, थोडा हिंग सुद्धा घ्यायचा आहे। आता ही आपली जाडसर बारीक केलेली डाळ आहे। या डाळीमध्ये आपण हे सर्व सुके मसाले घालून एकत्र करायचे। आता हे झालं आपलं कचोरीचं सारण। तो आज आपण यापासून पुऱ्या बनवतोय। कचोरी बनवायची असेल तर आपल्याला एका पॅनमध्ये तेल घालून हा सर्व मसाला त्यामध्ये घालायचा आणि त्यामध्ये ही डाळीची पावडर घालायची आणि वरून थोडं गरम पाणी सोडायचं। ओलसर सारण झाल्या म्हणजे आपल्याला कचोरीमध्ये भरता येईल। हे झाले एक प्रकारचा। आता दुसरा प्रकार म्हणजे सारणाचा। डाळ भिजत घालायची, ती जाडसर वाटून घ्यायची, नंतर पॅनमध्ये तेल घालून हे सर्व मसाले घालायचे आणि त्यामध्ये वाटून घेतलेली डाळ घालायची, छान खमंग भाजून घ्यायची आणि असं ओलसर तयार झालेलं सारण आपण कचोरीमध्ये भरायचं। हे सर्व मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण ओवा सुद्धा घातलेला आहे। तर यापासून आज आपण पुरी बनवतोय। त्यासाठी इथे 2 वाट्या कणिक घेतलेली आहे। गव्हाच्या पिठापासूनच बनवतात ही पुरी किंवा कचोरी। आणि त्यामध्ये 1 छोटी वाटी रवा घेतलेला आहे। सर्व सारण आपण यामध्ये घालून घेऊ। 3 ते 4 चमचे तूप घालायचं, थोडा हिंग घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं। थंड पाण्यानेच हे पीठ भिजवून घ्यायचं। एकदम स्वादिष्ट आणि खुसखुशीत तयार होणारी अशी ही पुरी आहे। तुम्ही आवर्जून करून बघा। तूप आपण सगळीकडे लावून घेऊ आणि एकत्र झाल्यानंतर भिजवून घेऊ। छान असा घट्टसर गोळा तयार करायचा। भिजवून झाल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिट आपण मुरायला ठेवू। अशा प्रकारे आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे। आता बनवूया बटाट्याची भाजी। त्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडे पातळ केलेले आल्याचे काप, ते 3 काप करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, चाट मसाला, किचन किंग मसाला, धना पावडर, आमचूर पावडर, कसुरी मेथी, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि उकडून घेतलेले बटाटे, कापून घेतलेला 1 मोठा टोमॅटो आणि हिंग। आता एका कढईमध्ये आपण तेल तापवायला ठेवलं होतं, त्यामध्ये आल्याचे काप आणि मिरची घातलेली आहे। मिरची परतून झाल्यानंतर सुके मसाले घालायचे। ते मसाले परतल्यानंतर टोमॅटो घालायचा, वरून थोडी कोथिंबीर घालायची, आवश्यकतेनुसार पाणी घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। सोबतच काळं मीठ सुद्धा घालायचं। उकडलेले बटाटे हातानेच तोडून घ्यायचे। मीठ सुद्धा घालून झालेलं आहे। छान उकळी आली म्हणजे बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आणि पाण्यामध्ये भिजत घातलेला हिंग सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा। आपण फोडणीमध्ये सुद्धा वापरू शकतो। आता याला छान उकळी येऊ द्यायची। थोडी दाटसर होईल ही भाजी। ही भाजी कांदा लसूण न वापरता बनवल्या जाते, तरी सुद्धा चवीला खूप स्वादिष्ट लागते। आता पुरीसोबत खाल्ल्या जाणारी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता मळून ठेवलेलं पीठ सुद्धा छान मुरलेलं आहे। आता आपण त्याच्या पुऱ्या बनवायला घेऊ। आता याचे छोटे छोटे गोळे बनवून आपण एक पुरी लाटू शकतो किंवा मग एकच मोठी लाटायची आणि वाटीने किंवा मग एखाद्या झाकणाने आपण एकसारख्या पुऱ्या कापून घ्यायच्या। तर इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। तेल सुद्धा तापवायला ठेवलेलं आहे। कडकडीत तेल तापलं म्हणजे आपल्या सर्व पुऱ्या किंवा कचोरी आपण तळून घेऊ। एकदम खमंग आणि खुसखुशीत राहतात ह्या पुऱ्या, खायला एकदम स्वादिष्ट लागतात। अशा प्रकारे आपली बिहारी बेडमी पुरी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता ही पुरी एकदम खुसखुशीत आणि खमंग झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। सोबत बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।